नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. हट्टा येथे हट्टा तालुका उस्मानाबाद जिल्हा हिंगोली येथे ढगफुटी झालेली आहे. हट्टा गावामध्ये पूर्ण गावामध्ये ढगफुटी झाल्यामुळे घरातील सामान संसार उपयोगी सामान वाहून गेले व काही घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी सामान खराब झाले असून हट्टा येथे ढगफुटीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. हा दृश्य आपण बघत आहे. हा इथून सिमेंट रस्ता गेलेला आहे. रस्ता काही दिसत नाही मित्रांनो. आणि हा घर बघा, हा घरामध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे. पहिलेच भ्रष्टाचार हा सामान्य माणसाला जगू देत नाही. सध्या कशी परिस्थिती चालू आहे नागरिकांची, त्यात निसर्गाचा कहर महाराष्ट्रावर आणखी एकदा हिंगोली जिल्ह्यामधील हट्टा गावामध्ये हे बघू शकता दृश्यमान. आता या घरातील नागरिकांनी जगायचं कसं, खायचं काय, राहायचं कसं? शासनाची आणखी काही मदत आलेली नाही मित्रांनो या लोकांना. हे बघू शकता पूर्ण घरात पाणी साचलेलं आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे हट्टा येथील नागरिकांची. आणि इतक्या वेगाने पाणी ह्या घरात शिरत असंच जर पाऊस पडत राहिलं तर हा पूर्ण अर्धा घर पाण्याखाली जाईल मित्रांनो. पूर्ण सामान हा भुसाचा धंदा करणारे व्यापारी आहेत. त्यांच्या घरी हळद, मिरची हे पूर्ण पाण्यात गेली आहे. लाखोंचा माल नुकसान झालेला आहे यांचं. आपण मागेही नांदेड जिल्ह्यामध्ये असंच पाऊस पडला होता. अनेक ढोरवासरं ही वाहून गेले और काही नागरिकांचा मृत्यू पण झाला. अनेक वेळ असे संकट नागरिकांना झेलावं लागत आहे. ग्रामीण भागामध्ये राहणारा जास्ती वर्ग शेतकरी असतो. तो कसं तरी आपला जीवन काटकसरीने काढत असतो. ना कोणते ऐशाराम, निव्वळ साधं जीवन जगत असताना त्यात अनेक वेळा निसर्गाचा प्रहारही त्याला झेलावं लागत आहे. गावात इतका पाणी शिरला आहे तर शेतातील पूर्ण सोयाबीन आलेला आहे. पूर्ण नुकसान झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये राहणं सध्या पाप झाल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो. एक तर कुठली सोयीसुविधा नसती, त्यात लाईट बरोबर नसती, त्यामध्ये असे निसर्गाचे कोप झेलावे लागतात. ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये सरकार भेदभाव करत आहे. ह्याच ग्रामीण भागातील लोकांना 2 लाखाचा घरकुल भेटतो तर शहरामध्ये राहणाऱ्या 3.5 लाखाचा. मटेरियल तेवढाच लागतो, सामान तेच लागते, विटा तेच असतात. मग ग्रामीण भागातील नागरिकांसोबत भेदभाव का? ग्रामीण भागातील नागरिक शेतात अन्न पुरवितात, लेबर पुरवितात. प्रत्येक गोष्ट ग्रामीण भागातून शहरात जाते आणि ग्रामीण भागात लोकांचा जीवन शहरातले लोक जगू शकत नाही. यामुळे आजकाल शिक्षणाच्या बहाण्यानं का होईना लोक गावाच्या गावं खाली करून शहराकडे वळताना आपल्याला दिसतात. ग्रामीण भागामध्ये तुरळक आजकाल लोक राहतात. शेतकरी बी काही लेकरं त्यांचे शहरात शिकतात आणि अपडाऊन करण्यासाठी ते गाव सोडतात आणि अपडाऊन करतात. अशी बेकार परिस्थिती आहे ग्रामीण भागातली. कृपया करून मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व शासनाने लवकरात लवकर या नागरिकांना मदतीचा हात समोर करायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.
तुमच्या एक शेअरमुळं जास्तीत जास्त सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो आणि मदत भेटू शकते मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.